नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। दिवाळी फराळातला एक पदार्थ करूया आपण। पातळ पोह्यांचा चिवडा मी केलेला आहे आज। बघूया आपण मी कसा केलाय पातळ पोह्यांचा चिवडा। ते एकदम कुरकुरीत आणि चवदार असा हा चिवडा झाला होता। चिवड्यासाठी लागणारा मसाला पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि या चॅनलवर जर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला बघूया कसं केलंय मी पोह्यांचा चिवडा। त्यासाठी बघा मी हे पातळ पोहे घेतलेले आहे, अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे आणि अर्धा किलोचाच हा चिवडा केलेला आहे। हे पोहे आधी चाळून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये बरंच असं चाळण निघतं, बारीक बारीक चाळण निघतं। ते चाळणी व्यवस्थित असं चाळून घ्यायचं। बघा हे असं बारीक चाळण निघतं, त्यामुळे चाळून घ्यायचं, व्यवस्थित पोहे निवडून घ्यायचे। हे बघा मी ते सगळे पोहे चाळून आणि निवडून घेतले। त्यानंतर हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। आता सगळे पोहे एकसाथ भाजले जाणार नाही, त्यामुळे मी 2 ते 3 बॅचमध्ये पोहे आता व्यवस्थित भाजून घेते। कुरकुरीत होईपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे आहेत। एकदम लो फ्लेमवर हे पोहे भाजून घ्यायचे। अगदी मंद आचेवर हे पोहे मी सगळे भाजून घेते। बघा साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात एवढे पोहे भाजायला कमी आचेवर। हाय फ्लेमवर हे पोहे अजिबात भाजायचे नाही, कारण हे पोहे पातळ आहे आणि हाय फ्लेमवर जर भाजले तर हे पोहे करपण्याची शक्यता असते, कारण हे पोहे पातळ आहे, लगेच करपतील। त्यामुळे हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे। हे बघा आता पोहे चांगले भाजत आलेले दिसतात। हे बघा कसा आवाज येतोय आणि असे बारीक होत आहेत पोहे, म्हणजे आपले पोहे आता चांगले भाजून झालेले आहेत। बघा हे बघा हे बिन भाजलेले पोहे आणि हे भाजलेले पोहे। भाजलेले पोहे थोडे असे आकसलेले दिसतात। हे पोहे आता चांगले भाजून झालेले। हे आता मी एका परातीमध्ये काढून घेते। बघा आता इथे सगळे पोहे भाजून झालेत आणि एका परातीमध्ये मी हे पोहे काढून घेतले। आता आपण चिवड्यासाठी लागणारा मसाला करून घेऊ। आता मसाला करण्यासाठी त्यामध्ये बघा हे साखर टाकून घेऊ। 2 चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे। यामध्येच आपण टाकून घेऊ हळद आणि त्यामध्ये आता हे टाकून घेऊ धने पावडर। ही भाजलेले धन्यांची पावडर करून घ्यायची, ती टाकून घेतलेली आहे बघा। त्यानंतर ही आमचूर पावडर घेतलेली आहे बघा। तुम्ही याच्याऐवजी लिंबू सत्व पण घेऊ शकता। मी आमचूर पावडर वापरलेली इथे, खूप छान चव येते आणि त्यानंतर बघा चिवड्याला चटपटीत अशी चव येण्यासाठी अगदी थोडासा चाट मसाला घेतलेला आहे मी। हा चाट मसाला पण टाकून घ्यायचा आपल्याला त्याच्यात। यामध्येच आता आपल्याला टाकून घ्यायचे मीठ। बरेचदा चिवड्यामध्ये काय प्रॉब्लेम होतो, मीठ तळाशी जाऊन बसतं। हे असं जर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। त्यामुळे आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊ हा मसाला। हे बघा इथे हा मसाला वाटून झालेला आहे माझा चिवड्याचा। हे बघा असा मसाला हा तयार झालेला आहे। आता या मसाल्यामध्येच आपण हळद मीठ सगळं घेतलेलं आहे, त्यामुळे आता वरून चिवड्यामध्ये दुसरं काही टाकण्याची गरज नाही आहे। आता हा जो मसाला आपण करून घेतला आहे, हा मसाला आता जे आपण पोहे भाजून घेतले होते त्या पोह्यावर आपण टाकून घेऊ आता सगळा। आत्ताच हा मसाला आपल्याला टाकून घ्यायचा आहे पोह्यांवर सगळा। हे बघा ह्याप्रमाणे आता ह्या पोह्यांवर हा सगळा मसाला आपण असं छान पसरून टाकून घेऊ बघा। हे बघा मी सगळा मसाला आता या पोह्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला पोह्यांच्या चिवड्याची फोडणी करून घ्यायची। त्यासाठी बघा मी इथे 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आता आपण कढईमध्ये टाकून घेऊ। आपण आता तेलामध्ये सगळ्यात पहिले शेंगदाणे भाजून घेऊ। 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत बघा। आता हे छान मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, छान असे तेलामध्ये छान तळून घ्यायचे ते शेंगदाणे। मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे, असे छान आतपर्यंत छान तळले गेले पाहिजे शेंगदाणे। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। अर्धा किलोचा आपण चिवडा करतोय। आता मी हे चांगले परतून घेते। हे बघा इथे माझा मुलगा शेंगदाणे भाजतोय बघा चिवड्यासाठी। इकडे आपण भाजून ठेवलेले पोहे इथे इकडे। हे बघा आता हे शेंगदाणे छान असे व्यवस्थित भाजून झालेले आहेत बघा। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। त्या प्लेटमध्ये मी हे काढून घेते। बघा ह्याप्रमाणे हे सगळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे। हे काढल्यानंतर पण हे आतून भाजत राहतात, त्यामुळे थोडे आधीच लवकरच काढून घ्यायचे शेंगदाणे।
हे बघा मी सगळे काढून घेतले आणि आता हे लगेच आपल्याला पोह्यावर टाकून घ्यायचे आहेत. हे बघा आता हे असे गरम लगेच शेंगदाणे पोह्यावर टाकून घ्यायचे आहेत. हे आपले शेंगदाणे झालेले आहेत भाजून. आता त्यानंतर आपण आता हे डाळवं भाजून घेऊ. हे आधीच भाजलेलं असतं पण अगदी थोडंसं आपल्याला त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत 1 मिनिटभर थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे बघा ह्याप्रमाणे हे आधीच भाजलेलं असतं, हे पटकन भाजलं जातं, ह्याला खूप वेळ लागत नाही. बघा छान भाजून झालेले आहे, हे झालेले आहेत आपले. आता हे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा हे सगळं आपल्याला चिवड्याला लागणारं साहित्य हे कमी आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि पूर्ण पण तेल निथळून नाही घ्यायचे, आपल्याला थोडं तेल राहू द्यायचं याच्यामध्ये. कारण आता आपण याला गरम गरमच इकडे पोहे जे भाजून ठेवलेले त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपण आधीच मसाला टाकून घेतला आहे, तर ह्या गरम याच्यामुळे छान मग त्याला कलर येतो आपल्या चिवड्याला. डाळवं पण आपण याच्यावर टाकून घेऊ. डाळवा आणि शेंगदाणे आपण जे पोह्यामध्ये टाकून घेतले हे हलक्या हाताने एकदा छान मिक्स करून घेऊ आपण पोह्यामध्ये. आता बघा ह्याप्रमाणे हलक्या हाताने हे सगळे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही एकदाच सगळे प्लेटमध्ये काढून आणि नंतर सगळं एकत्र पण ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता, तसंही चालतं. आणि गरम गरम तेलामध्ये कलर पण छान येतो मग, त्यामुळे असं थोडं थोडं जसं जसं भाजलं तसं तसं पोह्यामध्ये टाकत जायचं. आता जरी तुम्हाला वाटत असेल की कलर येत नाही आहे, तो हळूहळू बरोबर येतो रंग. बघा हे मिक्स करून घेतलं आहे मी. आता बाकीचे जिन्नस आपण तळून घेऊ. तर आता आपण भाजून घेऊ खोबरं. हे बघा हे खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आणि हे खोबरं आता याच्यामध्ये टाकून घेऊ तेलामध्ये. खोबरं पण लगेच भाजलं जातं, थोडं बदामी रंग येईपर्यंत आपण आता हे छान असं भाजून घेऊ. बघा ह्याप्रमाणे आपण सगळं खोबरं आता भाजून घेऊ. चिवड्याला लागणार हे सगळं साहित्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. जसं की खोबरं, शेंगदाणे, डाळवं हे कमी अधिक प्रमाणात आपण घेऊ शकतो. खोबऱ्याला पण भाजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं हे खोबरं पण. हे बघा आता भाजत आलेलं दिसतंय बघा खोबरं. हे बघा खोबरं पण आता भाजून झालेलं आहे आपलं. हे पण आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. हे खोबरं पण आता पोह्यावर टाकून घेते मी. आता यानंतर आपण मिरच्या तळून घेऊ. याच्यामध्ये मिरच्या घेतल्यात बघा चिरून, मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर हा कढीपत्ता घेतला आहे बघा मी, हा कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे. आता हा कढीपत्ता आणि मिरची पण आपल्याला पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. त्यातलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलं पाहिजे, सगळं मॉइश्चर यातलं नष्ट होऊ द्यायचं आहे. हे बघा हा कढीपत्ता आणि मिरच्या पण आपल्या कुरकुरीत असे तळून झालेले आहेत. आता आपण आता बाकीचे साहित्य कसे प्लेटमध्ये काढून घेतले. आता याला प्लेटमध्ये न काढता आता डायरेक्ट आपण याला हे गरम तेल आणि कोथिंबीर, मिरच्या पोह्यावर डायरेक्ट ओतून घेणार आहे. आता गॅस मी आता बंद केला आहे आणि ही कढईतलं तेल, हे असं गरम तेल इकडे पोह्यांवर टाकून घेऊ आपण. आता हे बघा ह्याप्रमाणे हे सगळं टाकून घेतलं आहे. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित. हे बघा ह्याप्रमाणे आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं गरम आहे तोपर्यंत चमच्याने करून घ्यायचं आहे मिक्स. थोडं थंड झालं, हाताला सोसवलं की हाताने मिक्स करून घेतलं तरी चालेल.
तुम्ही हातानेच हा चिवडा मिक्स करून घेते आता। बघा ह्याप्रमाणे आता आपण हा चिवडा असा मिक्स करून घेऊ। हे बघा आता सगळा चिवडा माझा मिक्स करून झालेला आहे बघा, आणि किती छान कलर पण आलेला आहे बघा आपल्या चिवड्याला, पाहिजे तसा पिवळा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा चिवडा झालेला आहे बघा। सगळं मी हाताने मिक्स करून घेतला आहे। सुरुवातीला जरी आपल्याला वाटत असलं ना की कलर येत नाही आहे, पण हळूहळू तो कलर येतो मिक्स करत करत। आपण ते मसाला तो आधीच पोह्यामध्ये टाकून घेतला होता आणि वरून सगळे जे आपण जिन्नस टाकले होते ते गरम टाकले होते, त्यामुळे त्याच्या उष्णतेने छान हे मिक्स होतं आणि कलर येतो। बघा किती छान आपला चिवडा झालेला आहे बघा। एकदम कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे। हे बघा कसा बारीक होतोय, कुरकुरीत असा चिवडा झालेला आहे बघा आपला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।